तर आपल्या घरी हे काय बनलं आहे, तर चला तुम्हाला सांगतो आपल्या समोरच्या ब्लॉगमध्ये. तर का म्हणता बे पोट्टे हो, तर स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. म्हणजे खूप दिवसानंतर आलो आपण ब्लॉग घेऊन, कारण आपला मोबाईल काही दिवस म्हणजे खराब झाला होता. तर आपण ना लावला कशाचं स्प्रिंग पोटॅटो आणि फ्रेंच फ्राईजची दुकान. याच्या पहिले नाश्त्याची दुकान लावली होती, पण आपल्याला काही रिस्पॉन्स भेटला नाही. तर आपल्या घरी बनलं होतं मस्त थंड थंड मोसममध्ये गरम गरम का घुगऱ्या. आता तुम्हाला घुगऱ्या तर माहीतच सण कशाच्या बनते. तर मस्तपैकी 2 वाट्या घेतल्या घुगऱ्या. सोबती आला होता आपला, सोबत्याला दिली 1 वाटी न मीनं घेतली 1 वाटी. इकडे टी व्ही चालू आहे तरी तो मोबाईल पाहून राहिला होता आपला सोबती. मग आपण आपली शॉप ओपन केली आणि इथून जात होती रेली. सेटअप वेटअप लागला होता, डीजेचा मोठा सेटअप होता आणि इकडं आला होता डेकोरेशनवाला रेली बघासाठी. आणि इकडं एक साईड रेली जात होती आणि एक साईड ट्रॅफिक लागला होता, कारण भावाजी ड्रायव्हर होते. त्यांच्या हातानं अर्ध्या मधातच गाडी बंद झाली होती. तर गाडी काही त्यांच्या हाताने चालू नाही होत होती. मग त्यांनी उतरून साईडले धक्का केला वॅगनरले आणि वॅगनर साईडले गेली. आणि इकडं रेली काही संपली नव्हती नाही, एमर्जन्सीमध्ये ॲम्ब्युलन्स आली होती. तर बरं झालं पोलीसवाले सोबत होते, तर त्यांनी ॲम्ब्युलन्स काढून दिली. आणि मग काही वेळाने ट्रॉफिक पूर्ण क्लीन झालं, साफ झाला पूर्ण. आणि इकडं मोसम मस्त गारगार बनला होता ना, असं थंड्या मोसममध्ये स्प्रिंग पोटॅटो आणि फ्रेंच फ्राईज गरम गरम हा. आणि इकडं आला होता मुंबई वडापाववाला. इकडं धीरे धीरे एक एक दुकान लागत होती. आणि अशा गारगार थंड्या मोसममध्ये मस्तपैकी गरम गरम स्प्रिंग पोटॅटो आणि फ्रेंच फ्राईज खासाठी मस्तपैकी व्हिजिट करा आपल्या शॉपमध्ये. तर काही दिवसांनी लॉयल्टी कार्ड पण चालू होणार आहे, पण थोडा वेळ लागणार आहे. इकडं मस्तपैकी वडापाववाला गरम गरम वडापाव काढत होता, मस्तपैकी कस्टमर गरम गरम खात होते. मग आम्ही निघालो दुसऱ्या दिवशी कुठं कामटीच्यासाठी, कारण आपल्या जेवढं कढई होती, पण कढईमध्ये काही स्प्रिंग पोटॅटो मावत नव्हते. तर आपण कढई मस्तपैकी बनवायला दिली. मग भावाजीला म्हटलं कधीपर्यंत भेटेन, तर भावाजी म्हणते तुम्हाला कॉल करतो जशीच कढई झाली. तर ठीक आहे म्हटलं. मग आम्ही मस्त निघलो आपल्या घरी जायसाठी. तर इकडं मस्तपैकी थंडा माहोल होता नदीवर आपल्या. तर दोघंही आम्ही सोबती मस्त थांबलो होतो, थोडासा नजारा घेत गोष्टी करत थोडं थांबलो होतं. मस्तपैकी मस्त वाटत होतं इथं. मग गोष्टी करून निघालो आपल्या घरी जायसाठी. तर आपल्या पोटापाण्यासाठी मेहनत करताय ना, तर केलीच पाहिजे. तर भेटूया आपण आता उद्या. तोपर्यंत शुभ रात्री.